हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर. आणि आज आम्ही परत तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक नवीन ट्रॅव्हल ब्लॉग. तर आज आहे 30th ऑफ डिसेंबर 2024 अँड आम्ही ह्या वर्षातलं हे आमचं ट्रॅव्हलिंग, वर्षातलं लास्ट ट्रॅव्हलिंग आणि पुढच्या वर्षीचं पहिलं ट्रॅव्हलिंग असं आम्ही एकत्र करणार आहोत. सो आम्ही जातो आहोत. वेर आर वी गोईंग? कोल्हापूर. तर आम्हाला महालक्ष्मीला कधीपासून जायचं होतं आणि आम्ही डहाणूच्या महालक्ष्मीला जाऊन आलो होतो, जी त्याची प्रतिकृती आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची. पण आम्हाला ॲक्च्युअल कोल्हापूरलाही जायचं होतं, जी आमची कुलदेवता आहे. तर आम्हाला कुलदेवीला जायचं होतं कधीपासनं. तर आज आमचा हा योग आला आहे. आणि जर ट्रॅफिक नसेल तर आम्ही एकदम वेळेत पोचू, नाहीतर मग आम्हाला थोडंसं लेट होईल. पण तरी पण आमचा प्रयत्न राहील की आम्ही कोल्हापूरला पोचू. तर आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू. सध्या तर आम्ही मीरा रोडवरनं निघालोय आणि हायवेला लागतोय. दाखवत आहे 8 तास दाखवत आहे. तर आता बघूया कधी पोचतोय. जर ट्रॅफिक नाही मिळाला तर आम्ही व्यवस्थित पोचू, नॉनस्टॉप जाऊ. मध्ये म्हणजे थांबू थोडंसं खायला प्यायला, वॉशरूमला वगैरे. पण नाहीतर आम्ही नॉनस्टॉप जाऊच आणि डायरेक्ट तिकडे जाऊनच स्टे करू. पण लेट्स से 2 वाजता पोहोचणार. 2 वाजता पोचू जर गेलो तर. अदरवाईज मग बघूया. असे काही बॅकअप प्लॅन्स पण आहेत आमच्याकडे. लेट्स सी. चलो, गणपती बाप्पा मोरया. मोरया. नंतर फुटबॉल आहे सौम्या. फर्स्ट टनेल ऑन एक्सप्रेस हायवे. दिसणार कसं? टनेल मध्ये तर खूप इम्पॉर्टंट आहे. तुला काय वाटलं अंधारा टनेल असेल? हा, बऱ्यापैकी मोठा मुद्दा आहे. आत्ता संपलं. रेंज पण आत्ता आली. आता इथे बोर्ड आले बरेच. तर आम्ही आता ॲक्च्युली पुणा ऑलमोस्ट सोडलं आहे. नॅशनल हायवे 48 त्याच्यावर आहोत आम्ही. आणि आत्ता रात्रीचे वाजलेत 10:15. अजून आम्हाला पोचायला साधारण 1-1.5 तरी वाजतील कोल्हापूरला पोचायला. तर आम्ही ॲक्च्युली असा विचार केला होता आधी की पुण्याला हॉल्ट घेऊ, कारण आम्हाला असं वाटलं होतं की नाही, इथे एक्सप्रेस हायवेवर आम्हाला खूप जास्ती ट्रॅफिक मिळेल. पण लकीली आम्हाला काहीच ट्रॅफिक नाही मिळाला आणि एकदम नॉर्मल होतं आणि आम्ही एकदम व्यवस्थित पास झालो. फक्त एक जवळजवळ पाऊण तास आम्ही तिथे फूड मॉलमध्ये थांबलो होतो, जिथे काही खाल्लं KFC मधून. आणि समाने ऑर्डर केलेलं आणि आम्ही पण काही पनीरचं वगैरे खाल्लं की आमचं पोट भरलं. त्याच्यामुळे आता आम्ही मध्ये कुठे स्टॉप घेणार नाही आहोत आणि ट्रॅफिक कुठेच मिळालं नाही. त्याच्यामुळे आम्ही 1-1.5 वाजेपर्यंत आम्ही डायरेक्ट कोल्हापूरला जाऊ. तर कोल्हापूरला आम्ही बुकिंग केलं आहे वृषाली हॉटेलमध्ये, वैशाली हॉटेलमध्ये. तर ते सचिनच्या इंडोकाउंटमधनं त्यांचं ते टायअप असतं, तर तिथूनच बुकिंग केलं. आणि आता आम्ही इथे पुणा सोडलं आहे. आम्ही जस्ट बाहेर आलो आहे, सातारा रोडवर आहोत. आणि इथे आता आम्ही जरा चहा प्यायला थांबलो आहे. सौम्या इथे पाठी झोपली आहे. इथे दिसत नाही आहे. इथे सौम्या झोपली आहे कारण तिची झोपेची वेळ पण झाली आहे. पोटात अन्न गेल्यावर मस्तपैकी झोप लागली तिला. तर आता आम्ही जरा चहा पिऊन पुढे निघू. आणि आमचा असा प्लॅन आहे की डायरेक्ट कोल्हापूरलाच जाऊ, मध्ये कुठे थांबणार नाही, कारण भूक तर लागली नाही आहे. आणि शिवाय आमच्याकडे ड्राय स्नॅक्स पण आहेत, जर वाटलं तर तेच थोडं खाऊ. आणि आता चहा पितो कारण झोप नाही येणार म्हणजे. आणि मग नंतर पुढचा प्रवास करू आणि मग उद्या सकाळी देवळात जाऊ, असा प्लॅन आहे. आणि थँकफुली आम्हाला ट्रॅफिक न लागल्यामुळे आमचा प्लॅन अजून तरी ऑन ट्रॅक आहे. सो गुड, दॅट्स अ न्यू अपडेट. तर पुढचं अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू नेक्स्ट टाईम. तर आम्ही इथे चहा पितोय. हा जो मरून टी शर्टवाला आहे, मरून, हे इथे
जगदंब चहा स्पेशल चहा. इथे आम्ही जरा थांबलोय थोडा वेळ आणि तुम्हाला खूप आवाज येत असेल कारण इथे सगळीकडे मोठे मोठे ट्रक्स आणि सगळ्या बसेस या सगळ्या आहेत. पण हा खूपच रहदारीचा रस्ता आहे. म्हणजे असं वाटणारही नाही की रात्रीचे 10:15 वाजलेत. हायवे असल्यामुळे इथे लाइटिंग वगैरे असल्यामुळे असं काही भीती तर बिलकुल नाही आहे. तर चला चहा पिऊन आता आम्ही पुढच्या प्रवासाला लागू. येस, तर आम्ही आता चहा पिऊन, मी कॉफी हा चहा पिऊन आम्ही निघालोय. मी निघतोय. फ्रेश होऊन हा बाय द वे NH4 आहे लिहिलंय, NH48 आहे की NH4? ते NH4च लिहिलंय दोन्हीकडे. तर आता आपण कुठल्या रोडवर? सातारा रोडवर. तर चहा पिऊन आम्ही फ्रेश झालोय आणि आता पुढे अजून एक 3 तासाचा प्रवास आहे. 3-3.5 तास. तर आता ड्रायव्हिंग करून, आणि सचिन फुल ड्रायव्हिंग करणार आहे. त्याला ही इज नॉट टायर्ड, ही इज एन्जॉईंग ड्रायव्हिंग. तर तो कंटिन्यू ड्रायव्हिंग करणार आहे आणि मी मस्त एन्जॉय करणार आहे माझी कॉफी. सो चलो पुढच्या प्रवासाला लागूया. तोपर्यंत चाओ. हाय. सो आम्ही आता कोल्हापूरमध्ये ऑलरेडी पोचलो आहे आणि हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे. हॉटेलचं नाव आहे वृषाली एक्झिक्युटिव्ह. तर ते खूपच प्राईम लोकेशनमध्ये आहे. हॉटेल छान आहे आणि एकदम प्रॉमिसिंग वाटतंय. तर आम्ही जस्ट रीच झालो आणि आम्ही तुम्हाला आता एक रूम टूर देतो फर्स्ट. तर आमचा रूम नंबर आहे 220. इथून एंट्री आहे. हा इथून असा पॅसेज आहे आणि इथून एंट्री आहे 220. तर एंट्री केल्यानंतर इथे असं मोठं ड्रेसिंग टेबल काइंड ऑफ आहे. मोठा मिरर आहे आणि इथे बाथरूम आहे. वॉशिंग एरिया. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर इथे कबर्ड आहे. इथे एक छोटासा फ्रीज आहे. इथे गरम पाण्यासाठी किटली आहे, फ्रीज आहे आणि कॉफी करण्यासाठी इथे ऑलरेडी सगळं सामान दिलेलं आहे. कप अँड कॉफी पावडर वगैरे, शुगर. इथे दोघेजण बसलेत. इथे सिटिंग एरिया आहे विथ TV. हा इथे बेड आहे, किंग साईज बेड आहे. इथे ड्रेसिंग साईड टेबल आहे. इथे पण एक मिरर आहे. पेंटिंग विथ 2 साईड लाईट्स. त्याच्यानंतर इथे सोफा आहे विथ सेंटर टेबल जर बसायचं असेल तर. त्याच्यानंतर इथे एक स्टडी टेबल आहे ऑफिसचं वर्क करायला वगैरे. आणि लाईट पण दिला इथे. आणि इथे फोन आहे जर फोन करायचा असेल, कॉन्टॅक्ट करायचं असेल, काय ऑर्डर करायचं असेल तर. तशी एक छान ही रूम आहे, छोटीशी क्यूटशी. आणि आम्ही सगळे खूप थकलेलो आहोत. किती वाजलेत? 2:15 वाजलेत रात्रीचे आणि आम्ही आता चेकिंग केलं आहे. आमचं सामान पण असंच आहे जे आम्ही काही अरेंज नाही केलं आहे. हां, अबिटवर पाठवलं. सो उद्याचा ब्रेकफास्टचा टायमिंग काय आहे? 7:30 ते 10. तर आम्हाला लवकर उठायचं पण आहे. आंघोळ करून नंतर आम्हाला देवळात जायचं आहे. इथून देऊळ जवळच आहे ना, 2 किलोमीटर काहीतरी आहे. 2 पण नाही, 1 किलोमीटरच आहे वाटतं. तर इथून देऊळ पण जवळ आहे. सो चलो, गुड नाईट फॉर टुडे. विल सी यू टुमॉरो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आहे 31 डिसेंबर आणि आम्ही वृषाली एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये थांबलो आहे कोल्हापूरला. लिफ्ट पण आली आहे. आता लिफ्ट आली आणि आम्ही जातोय ब्रेकफास्टला. सकाळचे 9 वाजलेत आणि ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर मी परत येऊ रूममध्ये रेडी होऊ, कारण काल आम्हाला पोचायला ऑलमोस्ट 2-2:30 वाजले. तर मग आम्ही अजून तयारी नाही केली. मग तयारी वगैरे करून आम्ही जाऊ देवळात.
आता सध्या आम्ही ब्रेकफास्ट करायला वरती जातोय का खाली जातोय? खाली ग्राउंड फ्लोअरला ब्रेकफास्ट. आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही ब्रेकफास्टचा मेनू वगैरे तुमच्यावर शेअर करू. ओके. हे दोघे इथे ब्रेकफास्ट करतायत आणि हा त्यांचा रेस्टॉरंट आहे. हो कोल्हापुरात. आणि ते बाकी घे बाहेर. सो आता आम्ही रेडी झालोय, मी आणि सौम्या, आणि सचिन ऑलरेडी खाली गेलाय. तर आम्ही आता चाललो आहोत मंदिरामध्ये, म्हणून आम्ही ते ट्रेडिशनल ड्रेस घातलाय. आणि आता मंदिरामध्ये जाऊन मग आम्ही दर्शन तिकडे घेऊ, ज्याच्यासाठी आम्ही ते कोल्हापूरला स्पेशली आलोय. सो सौम्या, आर यू रेडी? या. चलो, तो चला महालक्ष्मी देवीचं दर्शन घ्यायला. तर हा सौम्याचा आहे आउटफिट ऑफ द डे. कुर्ता, लेगिंग, व्हाईट जुतीज आणि गळ्यात मोत्याचं, कानामध्ये, आणि एकदम ट्रेडिशनल वेअरमध्ये सौम्या डुलती आहे. आणि हे आहे मम्माचा आउटफिट ऑफ द डे. तिने घातला आहे एक चांगला ब्लूइश ग्रेश कलरचा कुर्ता, आणि नंतर एक दुपट्टा ड्रेप केला आहे. एक चांगलीशी पर्स आहे, बांगड्या घातलेत, आणि वाव गोल्डन इयरिंग्स. आणि हा सचिन, बाबाने एक पर्पल कुर्ता घातला आहे. कारण आम्ही देवळात सफर, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ट्रेडिशनल वेअर घातले. आणि मग आल्यानंतर चेंज करू जर फिरायला जायचं असेल तर. येस. बाय बाय. आम्ही एंटर केलेले आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये. इथे चप्पल स्टँड आहे. इथे गोंधळ चालू आहे, गोंधळ घालतायत. गोंधळ घाल. सगळे पुरे आहेत काय? तर हे महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि आम्ही आत्ता दर्शन घेऊन बाहेर आलो. सचिन अजून येतोय. महिला आणि जेंट्स पुरुष वेगवेगळं होतं. आमचं दर्शन झालं, ओटी भरली, साडी ओची होती, आणि आता आम्ही बाहेर आलो. तिथे खूप गर्दी आहे. जवळजवळ आम्हाला 2 तास लागले दर्शनाला, पण दर्शन चांगलं झालं, छान झालं. आणि वर्षाच्या संपायच्या आधी आपला योग आला. खरोखरच देवीचे धन्यवाद. असाच योग आमचा येत राहून. हा सौम्या, मला तर आम्ही आता दर्शन करून जेवून खाऊन बाहेर पडलो आहे. जेवलो तर आम्ही बाहेरच कोल्हापुरी मिसळपाव वगैरे खाल्लं. आणि आम्ही आता जातो आहे टाऊन हॉल म्युझियममध्ये. तर मेन टाईममध्ये इथे काहीतरी झालं आहे. हे सौम्याची चप्पल तुटली आहे आणि सचिनकडे फेविक्विक आहे. तर हे फेविक्विकने चिकटवणं चाललं आहे.
तिकडलं विच इज नॉट सक्सेसफुल. मला चप्पल दे माझी, याच्यावर पाय ठेवतो. सक्सेसफुली झालं नाही आहे. उभी राहा उभी राहा उभी राहा. आता माहीत नाही काय करते. चिकटलं का सौम्य? हात चिकटले. हाताला लागला, हात चिकटली. चप्पल नाही चिकटली? दाखव. दाखव परत. हे सोल निघालंय. होतंय. प्रेशर देऊन उभी राहा त्याच्यावर. होते चिकटतंय. थोडं थोडं चिकटतंय. एक अशी उभी राहा प्रेशर देऊन. तर हे आहे टाउन हॉल म्युझियम. तर आम्ही आता ह्या टाउन हॉल म्युझियममधनं बाहेर आलो आहे. तिथे आतमध्ये काही अलाउड नव्हते आणि म्हणून आम्हाला काही फोटो नाही काढता आले. पण हे वस्तू संग्रहालय होतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे 12व्या शतकातल्या सुद्धा वस्तू होत्या, मूर्ती होत्या आणि तेव्हाची हत्यारं होती, भांडी होती आणि प्लस चिलखतं, नंतर जी पण सैन्याची हत्यारं असायची ते सगळं होतं आणि खूप पेंटिंग्स होते. तर खूपच मस्त होतं. आणि हे ॲक्च्युली हे जे टाउन हॉल आहे ना, हे ब्रिटिशांनी टाउन हॉल म्हणून ही जी बिल्डिंग आहे ही ब्रिटिशांनी त्यांच्या कारभारासाठी बांधलेली होती. ते इकडनं सगळा कोल्हापूरमधला त्यांचा कारभार करायचे, हँडल करायचे आणि त्याच्यानंतर मग स्वातंत्र्यानंतर हे त्यांनी एक म्युझियम बनवलं ज्याच्यामध्ये सगळ्या वस्तू त्यांनी आणून ठेवल्या वेगवेगळ्या. त्याच्यानंतर तिथे एकदम लांब असं एक रेस्टरूम पण आहे ब्रिटिशांच्या काळातलं. एक आहे तिथे रेस्टरूम. तर इथे एक घंटासुद्धा होती जी वसईचा किल्ला जेव्हा चिमाजी अप्पांनी जिंकला होता तेव्हा त्यांना 3 घंटा मिळाल्या होत्या. तर त्याच्यामधल्या 1 घंटा 3 घंटा त्यांनी शाहू महाराजांना दिल्या होत्या. मग 1 घंटा त्यांनी मंदिरात लावली होती, महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये. पण नंतर मग ती वाजवून किंवा कालांतराने त्याला जरा तडे जायला लागले आणि म्हणून मग ती इकडे ह्या म्युझियममध्ये आणून ठेवली आणि तिथे दुसरी रिप्लेस केली. तर अशा जुन्या वस्तू एकदम एक संघी ज्या साखळ्या असतात, 1 पीस आणि ज्या पूर्ण एका दगडामध्ये कोरलेल्या सगळ्या मूर्ती आहेत, अशा सगळ्या इथे आहेत. वेगवेगळ्या कृष्णाच्या आणि जैन यक्षिणी, यक्ष, नंतर गणपती आणि शिवलिंग असे बऱ्याच वस्तू इथे आहेत पूर्ण दगडात कोरलेल्या. तर हे वस्तू संग्रहालय खूप छानच होतं. आता आहे संध्याकाळ आणि आम्ही थोडं रिलॅक्स होऊन आम्ही इथे तुमच्या हॉटेलमध्ये क्लब हाऊस आहे, त्या क्लब हाऊसमध्ये आम्ही आता जरा थोडा टाईमपास करायला आलो आहे. तर मी तुम्हाला क्लब हाऊस दाखवते कसं आहे ते. तर हे क्लब हाऊस आहे जिथे जिम आहे, जिमचे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, सायकलिंग, ट्रेडमिल अँड ऑल. आणि इथे टेबल टेनिस,
सेटअप आहे सगळा पूर्ण, जिथे सौम्या आणि सचिन टेबल टेनिस खेळतात. इथे पण आहे. असं क्लब हाऊस आहे जिथे इंडोअर टेबल टेनिस गेम आहे. आम्ही सुद्धा एन्जॉय करतो. आणि बिल्डिंगमध्येच 31ची पार्टी आहे, जिथे DJ आहे जे फ्री आहे, कॅरिओके आणि अजून काहीतरी आहे. आणि मीलचे फक्त आम्हाला पैसे भरावे लागतील, बाकी एंट्री तर आम्हाला फ्री आहे. सो आम्ही तोच विचार करतो आहे की आज 31ची पार्टी आम्ही आमच्या हॉटेलमध्येच एन्जॉय करू. बुफे डिनर असेल आणि अजून तिथे पूर्ण काही खायला प्यायला असेल, प्लस DJ असेल तर डान्स, कॅरिओके असेल तर सॉंग्स, असा आम्ही विचार केला. राईट नाव ते टेबल टेनिस एन्जॉय करतो. हाय, तर आपण कुठे आहोत आत्ता? आणि कुठल्या फ्लोअरवर आहोत? आम्ही आता टॉप फ्लोअरवर आहोत. टॉप फ्लोअरवर आहोत. त्याचं नाव इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी पूल आहे इथे. हे इन्फिनिटी पूल आहे व्ह्यू दिसतोय. आणि पूर्ण कोल्हापूर दिसतं इथे. हा स्विमिंग पूल आहे ॲक्च्युली. सी, हे इथून असं पाणी येतं आहे आणि आवाज पाण्याचा तुम्ही ऐकू शकत असाल. पुढे तिथे पूर्ण कोल्हापूर आहे. त्याच्यानंतर इन्फिनिटी हे आहे. आज इथे 31ची पार्टी आहे. तर इथे तुम्ही बघत असाल DJ पण आहे आतमध्ये. आणि हे इथे बुफे आहे डिनर. इथून एंट्री आहे. सगळं इथे बुफेची तयारी केली आहे. आता सुरू होईल पार्टी. बघू शकता पाठी पूर्ण कोल्हापूर. खूप मोठं रेस्टॉरंट आहे. हे टॉप फ्लोअर आहे, रूफ टॉप रेस्टॉरंट आहे. तर आम्ही आता वरती इन्फिनिटी बुफे ह्याच्यामधनं खाली आलं ग्राउंड फ्लोअरला. हाय व्होल्टेज लाऊंज अँड बार. तर इथे न्यूअरचं DJ आहे. सो लेट्स सी, लेट्स गो इनसाइड. तर ही हॉटेलची लॉबी आहे. इथे मोठा फिश टँक आहे. हा एंट्रन्स आहे. इथे रिसेप्शन.
अजून बघायला खूप सारं लाइटिंग आहे. सो टुडे इज अवर लास्ट डे. आता आम्ही निघालो आहे मुंबईसाठी आणि सकाळचे वाजले आहेत 11:15. आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून चेकआउट करून सगळं आवरून बॅगा वगैरे भरून आम्ही आता निघालो आहे. आणि काल इथे 31ची पार्टी होती, तर आम्ही आमच्याच हॉटेलमध्ये आम्ही 31 एन्जॉय केलं. DJ होता आणि मग जेवण वगैरे होतं. तर ते सगळं झाल्यानंतर मग रात्री आम्ही इथेच थांबलो होतो आणि आता सकाळी ब्रेकफास्ट करून आम्ही निघतोय. तर आम्हाला आता मुंबईला जायला आम्हाला दाखवत आहेत 8 तास. आता लेट्स सी, जर ट्रॅफिक नाही मिळालं तर आम्ही संध्याकाळपर्यंत घरी पोचू. आणि आता आज नवीन वर्ष चालू झालं आहे. 1 जानेवारी 2025चा पहिलाच दिवस आहे. सो हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन. हॅपी न्यू इयर. आणि नवीन संकल्प, नवीन उत्साह ह्या मध्ये आपण नवीन वर्ष स्टार्ट करूया. नवीन संकल्प करूया, नवीन असे संकल्प करूया जे आपल्या हेल्थशी निगडीत असतील. आणि हेल्दी फूड खाऊया, एक्सरसाइज वाढवूया आणि आपल्या फॅमिलीबरोबर वेळ देऊया. तर अशा ह्याच्याने आपण 2025 सुरुवात करूया. सो हॅपी न्यू इयर. आणि ह्यानेच मी आता आमचा हा ब्लॉग एंड करते. आता पुढे आम्ही मुंबईला रवाना होऊ. आणि सो बाय बाय, सी यू नेक्स्ट टाईम. असेच आम्ही ब्लॉग्स घेऊन येत राहू आणि तुम्हाला दाखवत राहू. सो बाय बाय. बाय बाय. तर आम्ही आत्ता कोल्हापूरवरून रिटर्न येत होतो आणि आमच्या गाडीचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला. अचानक क्लच प्लेटचा प्रॉब्लेम झाला असं वाटतं आहे. तर गेल्यावरच कळेल. तर आता ही टोईंग व्हॅन मागवली आहे आणि हुंडईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आम्ही घेऊन चाललो आहे. त्याच्यानंतर मग आम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये जाणार, प्रॉब्लेम सॉल्व करणार, तिकडनं निघणार. आणि आत्ता वाजलेत 4:15. हे बघा, ही अशी टो करतात. त्याच्यानंतर आम्हाला कळेल की काय प्रॉब्लेम आहे आणि किती वेळ लागेल. त्याच्यापुढे आमचा प्लॅन ठरेल. तर सौम्याने ऑलरेडी सांगितलं की ती उद्या स्कूलमध्ये जाणार नाही आहे. मी नाही जाणार. आणि चालेल, कारण मी तर उठणार नाही सकाळी एवढं लवकर परत. पण मला आता जावंच लागेल. सचिनला सुद्धा जावं लागेल बहुतेक तरी. लेट्स सी. मोस्ट लाईकली आम्ही 11-12 वाजता पोहोचणार. आधी एक्सपेक्टेड आहे. 7 वाजता पोहोचणार. 7 वाजता पोचणार होतो संध्याकाळचं. आता आम्ही जवळजवळ इथे 1-1.5 तास आहोत, इकडेच आहोत. आणि आता ही टोईंग व्हॅन आली आणि आता आम्ही सर्व्हिस सेंटरमध्ये जाणार आहे, जे 5 किलोमीटर दूर आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला समजेल की सौम्या, दिस इज द टायर्ड फेस ऑफ सौम्या. नंतर समजेल. माझ्या डोळ्यांवरती हे येतं ना. काय सो कसं वाटतंय तुला? बिलकुल चांगलं नाही. आय डोंट फील गुड. लेट्स सी. काही काही गोष्टी होत राहतात लाईफमध्ये. इट्स ओके. न्यू इयरच्या दिवशी मग कधी पण होऊ शकतं, त्यात काय. आता बघूया, होईल ना. व्हेरी सॅड. तर आम्ही जी टो करून गाडी दुपारी आणली ती आम्ही पुण्याला आम्ही हुंडईच्या शोरूममध्ये आलो. आणि त्याच्यानंतर मग बरंच वर्किंग आवर्स संपलेले होते आणि आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट केली. म्हणजे सचिनने ॲक्च्युली रिक्वेस्ट केली, खूप वर्कशॉपमध्ये गेला आणि सगळ्यांशी कोऑर्डिनेट करून ते काम. कारण आमचं असं होतं की ते आम्हाला सांगत होते की इकडे गाडी ठेवून जा, पण आम्हाला काय पॉसिबल नव्हतं. कारण आम्हाला 2 दिवसाचं काम त्यांनी 2 तासामध्ये करून दिलं आहे. 2 दिवसाचं काम होतं हे, म्हणून ते सांगत होते की इथे ठेवून जा म्हणून. पण आमची गाडी आपली मुंबईची आहे आणि परत इथे घ्यायला कोण येणार असा पण मोठा प्रॉब्लेम आहे. आणि आम्ही आत्ता कसे जाणार आणि परत सगळाच प्रॉब्लेम झाला असता.
म्हणून आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट केली की आमची गाडी मुंबईची आणि आम्हाला आज जायचं पण आहे. तर त्यांनी म्हणजे खरंच कॉपरेट करून आम्हाला 2 दिवसाचं काम 2 तासामध्ये त्यांनी करून दिलं. आणि आत्ता झाले आहेत 8:45 होऊन गेलेत. तर 8:45 वाजता आम्ही आता इथून निघालोय आणि आम्हाला 4 तास दाखवतोय अजून घरी पोचायला. पण